राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर 7 तारखेला आहेत आणि यामध्येच आपण पाहतो की बॅनर मोठ्या प्रमाणामध्ये लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण की वडवणीचे जे काही बाबरी राजाभाऊ मुंडे आहेत, बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांचा पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार आहे आणि आपण पाहतो की हे जे काही बॅनर असलेलं पाहायला मिळतं, या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो नाही पाहायला मिळतोय। कारण की ही बॅनर कालच लागलेलं पाहायला मिळतंय। कारण की राष्ट्रवादीचे माजी जे काही राज्यमंत्री आहेत ते धनंजय मुंडे यांचा या बॅनरवरून फोटो टाळला गेलाय आणि या बॅनरवर प्रकाश सोळंके माजलगाव मतदारसंघाचे जे काही विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते प्रकाश सोळंके यांचा हा बॅनरवर फोटो आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या बॅनरवर अजित पवारांचा सुद्धा फोटो आहे, परंतु या बॅनरवर प्रकाश सोळंके यांचा फोटो नसताना सुद्धा पाहायला मिळतोय। परंतु या बॅनरवर धनंजय मुंडेचा फोटो आहे। हे बॅनर, दोन्ही बॅनर एकाच ठिकाणी लावलेत। सर्वत्र जिल्हाभर या बॅनरची चर्चा पाहायला मिळते। कारण की संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे बॅनर लावलेले आहेत। कारण की राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा पक्षप्रवेश होणार आहे 7 तारखेला। 6 आणि 7 तारखेला अजित पवार दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्या दरम्यान हे बॅनर संपूर्ण शहरातच तसेच वडवणी परिसरात सुद्धा लावलेत। परंतु एका बॅनरवर धनंजय मुंडे आणि दुसऱ्या बॅनरवर प्रकाश सोळंके यांचा फोटो टाळलाय। या फोटो टाळल्यामुळे नेमका अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादीच्या दोन गट जिल्ह्यामध्ये 2 गट पडल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। नेमकी चर्चा सुद्धा रंगताना पाहायला मिळते। सर्वत्र जिल्ह्यात चर्चा पाहायला मिळते। कारण की एका बॅनरवर अजित पवार गटाने एका बॅनरवर धनंजय मुंडे आणि दुसऱ्या बॅनरवर प्रकाश सोळंकेंचा फोटो टाळलाय। यामुळे सर्वत्र जिल्हाभर चर्चा पाहायला मिळते। मावळी न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड।